The distance of the point 1 comma 2 from the line x plus y is equal to 0 measured parallel to the line 3x minus y is equal to 2 is. हा जो क्वेश्चन आहे ना तो फार इम्पॉर्टंट आहे, कारण हे जसा क्वेश्चन तुम्हाला 2 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये विचारलेला आहे सेम तसाच 3 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये सुद्धा विचारू शकते. कन्सेप्ट काय आहे ते समजून घ्या. पॅरामेट्रिक फॉर्म काय आहे बघा, ज्या ज्या वेळेला तुम्हाला एक फिक्स्ड पॉइंट सांगतील, लेट से आपण तो x1 कॉमा y1 कन्सिडर करूया. एका फिक्स्ड डिस्टन्सवर समजा डिस्टन्स फिक्स दिलाय, एक लाईन आहे, एक फिक्स्ड पॉइंट दिलाय, एका फिक्स्ड डिस्टन्सवर एक लाईन आहे आणि या लाईनवरती एक पॉइंट आहे, तो समजा अल्फा कॉमा बीटा आहे. आणि त्या अल्फा कॉमा बीटाची व्हॅल्यू जर तुम्हाला फाइंड करायची असेल, ठीक आहे, तर काय करावं लागणार आहे बघा, की हा जो फिक्स्ड पॉइंट आहे, इथून ही जी लाईन आहे ती पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला अँगल किती करते ते बघायचा. तो अँगल समजा आपण लेट्स से थीटा असा कन्सिडर केला. ओके, तर हा जो अल्फा बीटा पॉइंट आहे ना तो तुम्हाला कसा लिहिता येतोय बघा, x1 प्लस आर कॉस थीटा कॉमा y1 प्लस आर साइन थीटा. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ओके, फॉर्म्युला समजला, याला पॅरामेट्रिक फॉर्म सुद्धा तुम्ही म्हणू शकता. क्वेश्चन मध्ये आता काय दिले बघा, डिस्टन्स ऑफ द पॉइंट 1 कॉमा 2 1 कॉमा 2 या पॉइंट पासून फ्रॉम द लाईन कोणती लाईन आहे बघा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. हे जे डिस्टन्स आहे ना ते डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं आहे. कुठल्या पॉइंट पासून बघा, 1 कॉमा 2. लेट्स से डिस्टन्स आपण आर कन्सिडर केलं. हे जे डिस्टन्स आहे ते पुढे जाऊन काय सांगितलं बघा, मेजर्ड पॅरलल टू द लाईन. डिस्टन्स आर जे आहे ना ते मेजर केलेलं आहे पॅरलल लाईनच्या. ती लाईन कोणती पॅरलल आहे बघा त्याला लाईनला, त्या 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. ओके, आता परत बघा अप्रोच कसा लावणार तुम्ही. आता मला पहिल्यांदा ही जी लाईन आहे ही लाईन किती अँगल करते ते मला फाइंड करायला पाहिजे. थोडक्यात मला स्लोप काढायचा आहे पहिला. तर हे डिस्टन्स आर जे आहे ते या लाईनच्या पॅरलल मेजर केले, म्हणजे दोघांचा स्लोप इक्वल असणार. ठीक आहे, मग या लाईनचा जर स्लोप बघितला आपण तो येणार आहे 3, म्हणजे m इज इक्वल टू टॅन थीटा इज इक्वल टू आपण 3 दिलं. म्हणजे ही जी लाईन आहे या लाईनचा सुद्धा स्लोप किती असणार, 3 असणार. ओके, टॅन थीटाची व्हॅल्यू जर 3 असेल तर ऍक्च्युली इथला जो अल्फा बीटा पॉइंट आहे बघा तो पॉइंट तुमचा किती असतो बघा, x1 प्लस आर कॉस थीटा y1 प्लस आर साइन थीटा असतो. हे तुम्हाला आता साइन थीटा आणि कॉस थीटाची व्हॅल्यू लागणार, ती आपण टॅन थीटावरून काढू शकतो. टॅन थीटा डिनॉमिनेटर मध्ये 1 आहे ना, हा अँगल जर थीटा कन्सिडर केला तर हे 3 झालं, हे 1 झालं, ही व्हॅल्यू झाली √10. ओके, त्याच्यावरून कॉस थीटा तुम्हाला मिळेल 1/√10, साइन थीटा मिळेल 3/√10. म्हणजे जो कोऑर्डिनेट होता बघा, हा कोऑर्डिनेट काय मिळेल बघा, यामध्ये x1 जे आहे ते 1 कॉमा 2 आहे, कारण फ्रॉम द पॉइंट ना हा पॉइंट. काय लिहूया बघ मग आता, 1 प्लस आर कॉस थीटा दॅट इज
1/√10 कॉमा y1 आहे 2 प्लस r 3/√10. ठीक आहे. आता r जो आहे ना तुमचा या बाजूला जसा घेतलाय तसाच तुमचा या बाजूला पण असू शकतोय, म्हणजे हे मायनस आर पण असू शकतं. थोडक्यात जर तुमची आर ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर आर डिस्टन्स असल्यामुळे पॉझिटिव्ह आहे, त्याला पॉझिटिव्ह करायला पाहिजे. फायनल आन्सर तुमचं पॉझिटिव्ह मध्येच येणार कारण डिस्टन्स आहे. ओके, याच्या पुढे बघा आता काय करूया की हा जो पॉइंट आहे तो पॉइंट आपला एक्स प्लस वाय या लाईन वरती आहे, म्हणजे तो पॉइंट हे इक्वेशन सॅटिस्फाय करणार. तो पॉइंट ह्यामध्ये पुट करूया, म्हणजे कोणता हा 1 प्लस, तर एक्स प्लस वाय मध्ये एक्स ची व्हॅल्यू पुट केली 1 प्लस आर इंटू 1 r/√10 प्लस वाय दॅट इज 2 प्लस 3r/√10 इज इक्वल टू 0. दोघांचं ह्या ऍडिशन केलं, डिनॉमिनेटर दोघांचे सेम आहे. 4r/√10 2 प्लस 1 3 RHS मध्ये गेल्यावर मायनस झालं, तर r इज इक्वल टू -3√10/4 मिळेल. आत्ताच मी सांगितलं की r जे आहे डिस्टन्स आहे ती पॉझिटिव्ह क्वांटिटी आहे, त्यामुळे त्याला पॉझिटिव्ह केलात तर डिस्टन्स पॉझिटिव्ह मध्ये मोजतो आपण. तर r इज इक्वल टू 3√10/4 युनिट्स येऊन जाईल. दॅट इज ऑप्शन नंबर बी इज करेक्ट.